नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वाती रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहोत मसालेदार चटपटी मखाना रेसिपी. त्यासाठी आपण घेणार आहोत 100 ग्राम मखाना फूल, मॅगी मसाल्याचे 2 पॉकेट. इथं मी 1 पॉकेट टाकून घेतलेला आहे आणि 1 टाकत आहे. 1 चम्मच हळद, स्वादानुसार नमक टाकणार आहोत. नमक टाकताना कमी टाकायचे कारण मॅगी मसाल्यातही नमक असते. इथे आपण अर्धा चम्मच ऑइल घेतलेला आहे. सर्वप्रथम मखाना खुसखुशीत होण्यासाठी आपण हलकं भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. इथे आपण मखाना हलका भाजून घेतलेला आहे. इथे मी हलका भाजून घेतलेला मखाना बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहे. इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता अर्धा चम्मच तेल टाकून घेणार आहोत. तेल मस्त गरम झालेले आहे. त्यामध्ये आपण आता 2 मॅगी मसाल्याचे पॉकेट, 1 चम्मच हळद आणि स्वादानुसार नमक तेलामध्ये टाकून घेणार आहोत. आणि लगेचच मखाना यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता आपण मखाना मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. मखाण्याला आपण आता मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. असं थोडा वेळ होऊ द्यायचं, मखाना कडक होईपर्यंत, चांगला खुसखुशीत होईपर्यंत. आणि मग गॅसची फ्लेम आपण आता बंद करत आहोत. मखाना मी आता बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मखाना किती क्रिस्पी झाला आहे आणि टेस्टलाही खूपच छान लागतोय. लहान मुलांना तर ही रेसिपी खूपच आवडते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.